पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. नांदुऱ्यात शिवसेनेचा राडा. संतप्त कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना कोंडले कार्यालयात. अर्धवट असलेले घरकुल पूर्ण दाखवून लाभार्थ्याला अनुदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप. रोजगार हमी योजनेत गरिबांची कामे होत नसल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट नांदुरा पंचायत समिती कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडून घेत आपला रोष व्यक्त केलाय. शिवसेना उपजिल्हाप्रमुख राम पांडव आणि तालुका उपप्रमुख संतोष लाहुडकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. नांदुरा पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना विभागात गेल्या अनेक दिवसांपासून लाभार्थ्यांचे प्रस्ताव धूळ खात पडले असून घरकुलधारकांची घरं प्रत्यक्षात पूर्ण झालेली नसतानाही कागदोपत्री पूर्ण दाखवून त्यांना अनुदानापासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी थेट संबंधित विभागात धडक देऊन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडून ठेवलं. या आंदोलनामुळे पंचायत समितीत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आपल्या नांदुरा तालुक्यातील देवीदास तुकाराम लाऊडकर पोटळी या लाभार्थ्याचा घरकुल आलेला आहे. त्याचे 2 हप्ते निघाले आहे आणि या MRGS वाल्यांनी त्याचं घरकुल पूर्ण झालं असा रिपोर्ट दिल्यामुळे त्याचे MRGSचे किंवा बाकीचे पैसे निघत नाही, त्याच्यावर अन्याय होत आहे. आणि हे जे काम आहे हे यांनी काम चुकारपणानं म्हणा किंवा कुठली काळजी न घेता हलगर्जीमुळे केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या लाभार्थ्याचं नुकसान झालं, त्याची भरपाई कोण देणार? असे बरेचसे लाभार्थी आहे जे याच्या नुकसान होत आहे. एक माणूस सांगता काही संप होता, काही होतं, त्या संपाचा आणि याचा सामान्य नागरिकाला काय घेणं देणं आहे? माझं असं मत आहे की या लोकांनी ते लवकरात लवकर दुरुस्त करावं, लोकांना न्याय द्या. आधीच ते याचे 3-3, 4-4 महिने पैसे येत नाही MRGSचे. हे लवकरात लवकर हे करा, नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल.